नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे काय कथा आहे, तसेच गुढीपाडवा सण का साजरा केला जातो, गुढी या शब्दाचा अर्थ काय, गुढी कशी उभारावी याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल करून सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. गुढीपाडव्याच्या दिवशी मराठमोळ्यात शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. ही गुढी का उभारली जाते? गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात? गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा का करतात, असे सर्व काही कथांमध्ये दडलेले आहे. तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहिती असायलाच हव्या. शालिवाहन शका सुरुवात. शालिवाहन या राजाने शालिवाहन शका सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजे गुढीपाडवा होय. शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचांग वाचन करून देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. 2. महाभारतामध्ये एक कारण सापडते. गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदी पर्वामध्ये उपरिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात, अशी सुद्धा आख्यायिका आहे. 3. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात. या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करायचा प्रयत्न करतो. 4. मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म. भगवान विष्णूने मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला. त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेधहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता ऋषी मुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूला जागृत केले. त्याने शंकासुरास धडा शिकवण्याकरता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याला शिरच्छेद करणार. इतक्यात शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिता मी वेद पळवले आणि माझा वध अवश्य करावा, परंतु माझी एक इच्छा आहे की माझे कलेवर तुम्ही माझ्या आपल्या डाव्या हातात धारण करावे आणि माझ्या कलेवरच्या स्पर्शाच्या जलाने आपणा स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा. तेव्हा भगवान विष्णूने तथास्तु म्हटले आणि शंकासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले. 4. गुढी विजयध्वजाचे प्रतीक. गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्याला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते. तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते. तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा असुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला
याचे गुढी ही सूचक आहे. आता आपण पाहूया गुढीपाडवा सण का साजरा केला जातो. हिंदू धर्मातील 3.5 शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा देखील एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी नवीन कार्यांची सुरुवात करणे शुभ मानले जाते. प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले. तो दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. अशा अनेक कारणांमुळे गुढीपाडवा सण साजरा करण्याची परंपरा आजही जपली जाते. आता आपण पाहूया गुढी कशी उभारावी. बांबूच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेच्या धातूचे कलश पालथे घालावे. त्यावर कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ आणि साखरेची माळ बांधावी. सजवलेली गुढी दारासमोर उभारावी आणि गुढीची पूजा करावी. कलश आणि पताकायुक्त गुढी हे आनंदोत्सवाचे प्रतीक मानले जाते. आता आपण पाहूया गुढी या शब्दाचा अर्थ काय. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते. गुढी समोर सुंदर रांगोळी काढून दिवा लावला जातो. गुढीची मनोभावे पूजा केली जाते आणि पारंपरिक पदार्थांचा नैवेद्यही अर्पण केला जातो. माझ्या जीवाची आवडे पंढरपुरा नेईन गुढी असं संत परंपरा म्हणते. गुढी म्हणजे भगवी पताका, त्यामुळे चैत्र पाडव्याला भगव्या ध्वजाचंही महत्त्व मानलं जातं. येणारा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कडुलिंबाची औषधी पानं आंघोळीच्या पाण्यात घालणे असो किंवा सकाळी आंब्याचा कोवळा, मोहर आणि कडुलिंबाची पानं वाटून खाणं असो, हे तर आरोग्यासाठी उपयुक्तच. वेळूच्या काठीला वस्त्र नेसवून त्यावर कलश पालथा घालून घराघरांवर गुढ्या उभारल्या जातात. त्यावर लहान मुलांना हमखास प्रिय असणारी साखरेची गाठी माळ घातली जाते. बत्तासा आणि अशा साखरेच्या गाठी सुद्धा उन्हाळ्यात तहान भागवणाऱ्या आहेत. वनवास संपवून रावणावर विजय मिळवून राम सीता परत आले. हा सुचिंद्रांनी दुष्ट प्रवृत्तींवर मिळवलेला विजयच होता. त्याच्या आनंदात अयोध्येत घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या. ज्योतिषशास्त्राने 7 संवत्सराचं चक्र मानलं जातं. दरवर्षी गुढीपाडव्याला जे वर्ष सुरू होतं त्या प्रत्येक वर्षाला एक नाव दिलेलं आहे. उदाहरणार्थ मागील संवत्सराचं नाव विकारी, तर या वर्षी सुरू होणारे संवत्सर हे शार्वरी नावाचं. संपूर्ण भारतातच प्रत्येक राज्यात आपापलं नवीन वर्ष सुरू होतं. बंगालमध्ये पहिला बैशाख असतो, तर पंजाबात बैसाखी. भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे नवी पीक हाती आलं की आनंद साजरा करणं हे आपल्या मातीशी नाळ जोडणंच आहे. चला मग छान श्रीखंड, पुरी आणि पुरणपोळी करूया आणि सर्वांना गुढीपाडवा सणाची माहिती सांगूया. मुलांनाही मदतीला घेऊया आणि येणारं संवत्सर सर्व जगासाठी सुदृढ आरोग्याचं ठरावं अशी इच्छा आणि प्रयत्नही करूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.